2026चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सुरू झाला आहे. 11 जून ते 19 जुलै दरम्यान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये तब्बल 104 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. जगभरातले जवळपास 6 अब्ज लोक या मॅचेस पाहतील असा अंदाज आहे. पहिल्यांदाच 48 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. उझबेकिस्तान, जॉर्डन, केप वर्डे आणि कुरासाओ सारखे देश पहिल्यांदाच फुटबॉलच्या महासंग्रामात उतरतील. पण या सगळ्या उत्साहात एक प्रश्न पुन्हा भारतीयांच्या मनात उभा राहतो. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असलेला भारत अजूनही फिफा वर्ल्ड कपमध्ये का खेळत नाही? आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे भारताकडे एकदा वर्ल्ड कप खेळण्याची संधी आली होती, पण आपण ती स्वतःच्या हाताने गमावली होती. काय आहे ही संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आजच्या पिढीला कदाचित विश्वास बसणार नाही, पण 1950 साली भारताची फुटबॉल टीम फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली होती. हो, भारताने कोणतीही क्वालिफाईंग मॅच न खेळताच ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवली होती. त्यावेळी भारताच्या ग्रुपमध्ये स्वीडन, इटली आणि पॅराग्वे सारख्या टीम्स होत्या. भारताला 25 जून 1950ला पॅराग्वे विरुद्ध पहिली मॅच खेळण्याची होती. म्हणजेच भारतीय फुटबॉल इतिहासातला सर्वात मोठा क्षण फक्त काही दिवस दूर होता. खरं तर त्या काळात भारतीय फुटबॉलची परिस्थिती आजच्या इतकी वाईट नव्हती. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने फ्रान्ससारख्या बलाढ्य टीमला कडवी झुंज दिली होती आणि फक्त 2-1ने पराभव स्वीकारला होता. अहमद खान, एस रमण, एम.ए. सत्तार आणि एस मेवालाल यांच्यासारखे प्लेयर्स त्या काळात प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे त्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्लेयर्सपैकी अनेक जण अनवाणी पायाने मैदानात उतरले होते. त्यामुळे पुढे एक मोठी अफवा पसरली की फिफाने भारताला अनवाणी पायाने खेळायला मनाई केली आणि त्यामुळे भारताने वर्ल्ड कप सोडला. पण अनेक क्रीडा इतिहासकारांच्या मते ही कथा पूर्णपणे खरी नाहीये, कारण भारतीय प्लेयर्सकडे स्पाइक बूट होते आणि त्या काळात अनेक देशांमध्ये अनवाणी किंवा साध्या पात्रांमध्ये खेळण्याची प्रथा अस्तित्वात होती. मग प्रश्न उरतो की भारताने वर्ल्ड कपमधून माघार का घेतली? तर त्याचं एकच स्पष्ट उत्तर आजही उपलब्ध नाहीये. AIFFने ऑफिशियली सांगितलं होतं की टीम सिलेक्शनमध्ये मतभेद होते आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. काही लोकांनी आर्थिक अडचण हे कारण सांगितलं, पण अनेक नोंदी सांगतात की ब्राझीलने भारताचा प्रवास खर्चाचा मोठा भाग उचलण्याची सुद्धा तयारी दाखवली होती आणि भारतातील काही फुटबॉल संघटना सुद्धा मदतीसाठी यावेळी पुढे आल्या होत्या. पण इतिहासकारांच्या मते सर्वात मोठं कारण काहीतरी वेगळंच होतं. त्या काळात ऑलिम्पिक स्पर्धेला वर्ल्ड कपपेक्षा जास्त प्रतिष्ठा होती. भारत हॉकीमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन होता आणि भारतीय क्रीडा व्यवस्थेचं लक्ष ऑलिम्पिक आणि 1951 मध्ये दिल्लीमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सवर केंद्रित होतं. त्याचबरोबर या काळी वर्ल्ड कप खेळलं तर प्लेयर्सना प्रोफेशनल समजलं जाऊ शकत होतं आणि त्यामुळे त्यांना ऑलिम्पिकमध्ये खेळायला अडचण निर्माण होण्याची भीती होती. कदाचित नियमांची पूर्ण माहिती नसल्यामुळे भारतीय फुटबॉल अधिकाऱ्यांनी वर्ल्ड कप सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्या एका निर्णयाची किंमत भारताला आजसुद्धा मोजावी लागते. कारण 1950 नंतरच्या 76 वर्षात भारत पुन्हा एकदाही फिफा वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेत पोहोचू शकलेला नाहीये. जगातले छोटे छोटे देश आता वर्ल्ड कपमध्ये खेळत आहेत, पण 140 कोटी लोकसंख्या असलेला भारत अजूनही या स्टेजपासून दूर आहे. यामागची कारणं अनेक आहेत. भारतात क्रिकेटला मिळालेलं प्रचंड महत्त्व, फुटबॉलसाठी पुरेशा सुविधा नसणे, क्वालिटी ग्रासरूट सिस्टीमचा अभाव, चांगल्या दर्जाचे कोच आणि मजबूत लीग संस्कृती उभारण्यात झालेला उशीर, या सगळ्याचा परिणाम भारतीय फुटबॉलवर झाला. आज इंडियन सुपर लीग आणि वेगवेगळ्या अकॅडमीजमुळे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जगातल्या सर्वोत्तम संघांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून सुद्धा खूप मोठा प्रवास बाकी आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी फिफा वर्ल्ड कप सुरू झाला की भारतीय फुटबॉल फॅन्सच्या मनात एकच विचार येतो: जरी 1950 मध्ये भारताने ती संधी गमावली नसती तर आज भारताचा फुटबॉल इतिहास वेगळाच असता का? कदाचित भारताचा फुटबॉल संस्कृतीचा पाया जास्त मजबूत असता. कदाचित आज भारतसुद्धा वर्ल्ड कपच्या मैदानावर दिसला असता. पण इतिहासात जर आणि तर याला किंमत नसते. आज 2026 मध्ये जग 48 देशांसोबत सर्वात मोठा फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी सज्ज झालंय. नवीन देश आपलं स्वप्न पूर्ण करतायत, पण भारतासाठी ही स्पर्धा पुन्हा एकदा एक आठवण आहे, एका गमावलेल्या संधीची आणि अजूनही पूर्ण व्हायच्या एका स्वप्नाची. आता प्रश्न एवढाच आहे की आपण कधी फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा तिरंगा फडकताना पाहू तरी शकू का? तुम्हाला काय वाटतं? भारत पुढच्या काही दशकात वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.